तर वर्धा जिल्हा परिषद निवडणुकांचं सुद्धा आरक्षण जाहीर झालेलं आहे। आपण सगळ्याच सर्कल मधली जे आरक्षण सोडत जाहीर झाले ते एनडीटीव्ही मराठीवर आपण बघतोय आणि आता वर्धा संदर्भातले सुद्धा आपण अपडेट्स घेणार आहोत। वर्धा झेडपी अध्यक्षपद हे अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आलेलं आहे। निलेश बंगाले आपले प्रतिनिधी थेट वर्ध्याहून आपल्यासोबत जोडले गेले। निलेश, काय स्थिती आहे तुमच्याकडे? नक्कीच सौरव, प्रस्थापितांना दोन धक्के वर्ध्यामध्ये बसलेले आहे। खरं म्हणजे पहिल्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षासाठी प्रत्येकाने आपली सेटिंग लावली होती, त्यांनी चंग बांधला होता की आपण आता हे लढायचं, परंतु जिल्हा अध्यक्षपद हे अनुसूचित जातीकडे राखीव गेल्यामुळे एक हिरबोळ प्रस्थापितांचा झालेला आहे। आणि दुसरा, आज जी सोडत झालेली आहे, एकूण 52 जागेसाठी जे आहे ती जिल्हा परिषद सदस्याची सोडत झालेली आहे। जिल्हा परिषद गट व पंचायत गणाचे आरक्षण जाहीर होतात, अनेक इच्छुकांना मोठा धक्का बसलेला आहे, कारण जागावर आता जे नवीन जागावर नवीन चेहऱ्यांना संधी भेटणार आहे आणि प्रस्थापितांना मोठा धक्का बसलेला आहे। या सर्व विषयामध्ये अनुसूचित जातींना 7 जागांपैकी 4 जागा ज्या महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहे, अनुसूचित जमातीसाठी 7 जागांपैकी 4 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहे। इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 14 पैकी 7 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहे। सर्वसाधारणमध्ये 24 पैकी 11 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहे। त्याच्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर एकूण 52 जागांसाठी ही सोडत झाली होती आणि त्याच्यापैकी 26 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहे। खरं म्हणजे आता वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर आहे आणि त्यांची पण मोठी ताकद आता या निवडणुकीमध्ये लागणार आहे। तिकडे सर्वच प्रस्थापित पक्ष जे आहे तयारीला लागलेले आहे, परंतु महिलांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्यामुळे आता प्रस्थापितांचे धाबे जाणले आहे आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्यामुळे मोठी उत्सुकता आहे ज्या या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। सौरव, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।